नमस्कार मित्रांनो, छावा या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग फायनली सुरू झालेत। तब्बल 5 दिवसांवर चित्रपट येऊन ठेपलाय आणि आता जितकं काही प्रमोशनल मटेरियल आपल्या समोर आलंय त्यावरून थोडासा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया की नक्की हा चित्रपट काय डिलिव्हर करणार आहे आणि आपण या चित्रपटाकडून काय अपेक्षा ठेवू शकतो। बाय द वे, छावा या चित्रपटावरती हा आमचा तिसरा व्हिडिओ आहे। आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर आय बटनवरती क्लिक करून ते आमचे दोन्ही व्हिडिओज तुम्ही बघू शकता किंवा चॅनलवर जाऊन ते व्हिडिओज बघू शकता आणि आमचे इतर व्हिडिओ सुद्धा चेकआउट करू शकता। वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट। आज आपण जरा चर्चा करूया की छावा या चित्रपटाबद्दल काय अपेक्षा ठेवायला हव्यात आणि काय गोष्टी हा चित्रपट डिलिव्हर करू शकेल। कसं आहे ना, या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी या चित्रपटाच्या बाबतीत घडल्या आहेत। इतक्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या। लेझिमचा सीन असू देत, हिंदुत्वाचा मुद्दा असू देत, मात्र या सगळ्या गोष्टी आता सॉल्व्ह झाल्यात। लेझिमचा मुद्दा तर मेकर्सनी तो सीन मूवीमधून डिलीटच केला, त्याच्यामुळे तो विषय संपला। त्या गोष्टी झाल्यानंतर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे हिंदुत्वाचा मुद्दा मेकर्स टाकतायत। पोस्टरमध्ये असू देत किंवा जे काही नुकतंच सॉन्ग आलं तिथं हिंदवी स्वराज्य हा डायलॉग ॲड केला मेकर्सनी, त्याच्यामुळे तो मुद्दाच संपला। त्याच्यामुळे आक्षेप घेण्यासारखं किंवा कॉन्ट्रोवर्सी करण्यासारखं तरी या चित्रपटामध्ये काही उरलं नाही। बाय द वे, अनेक जण असे म्हणतायत की विकी कौशलनी या चित्रपटामध्ये ओव्हर ॲक्टिंग केले। कोई सेंस है इस बात की? आतापर्यंत जितकं काही मटेरियल आलंय ना, ट्रेलर असू देत किंवा प्रमोशनल प्रोमोज असू देत किंवा सॉंग्स असू देत, त्यावरून तरी अभिनयाच्या बाबतीत कुठे हा सिनेमा कमकुवत ठरेल असं वाटत नाहीये। विकी कौशलची ॲक्टिंग ही ऑन टॉप वाटते। छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात किंवा त्यांचा जो लुक आहे तो तर छान दिसतोच आहे, मात्र विकी कौशलची ॲक्टिंग सुद्धा त्या पात्राला पूर्णपणे न्याय देते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांचं पात्रच नाही तर जे निगेटिव्ह पात्र आहे म्हणजे औरंगजेबाचं, त्यावर सुद्धा अक्षय खन्नानी किती मेहनत घेतले हे दिसतंय। त्याची लुकच नाही, त्याची जी थोड्या प्रमाणात जी काही आपल्याला डायलॉग डिलिव्हरी पाहायला मिळाले, लाश पर खड़े होकर हमने ताज पहना था, उसे दोबारा उसी वक्त पहनेंगे। इतक्याशा फुटेज मधून सुद्धा इतका इम्पॅक्ट लोकांवरती पडलाय ना, मग पूर्ण सिनेमा आल्यानंतर ते कॅरेक्टर काय इम्पॅक्ट पाडणार आहे लोकांवरती याचा अंदाज तुम्ही नक्कीच घेऊ शकता। बाय द वे, या चित्रपटामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना किंवा अक्षय खन्ना यांच्यासोबतच अनेक मराठमोळे कलाकार सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत। संतोष जुवेकर तुम्हाला माहितीच असेल, तो रायाजी यांची भूमिका करतोय। बाय द वे, तुम्हाला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, अनेक ठिकाणी खास करून विकिपीडियावर तुम्हाला असं बघायला मिळेल की ते रायाजी बांदल असं लिहिलेलं आहे, पण ते तसं नाहीये। ते रायाजी बांदल नसून ते रायाजी मालगे कॅरेक्टर आहे, म्हणजे जो छत्रपती संभाजीराजांचा दूध भाऊ असतो त्याचं कॅरेक्टर संतोष जुवेकर हा पार पाडतोय। आणि त्याच्याबरोबरच आस्ताद काळे, सारंग साठे, सूरज जोशी, शुभंकर एकबोटे, मनोज कोल्हटकर असे अनेक मराठी कलाकार आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहेत। आणि ऑफकोर्स धारावींच्या भूमिकेत ज्या कलाकार आहेत त्यांना तुम्ही ओळखलं असेल, असे अनेक मराठी फळी घेऊन त्यात विकी कौशल आणि अक्षय खन्ना असे तगडे कलाकार घेऊन ही मूवी प्रेझेंट केली जाते, त्याच्यामुळे अभिनयाच्या बाबतीत तर काही प्रश्नच नाही। बाय द वे, ट्रेलरवाल्या व्हिडिओमध्ये मी एक मुद्दा कव्हर केला होता। मी या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी उत्सुक होतो, त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल कोण करणार या बाबतीत खूप उत्सुकता होती। आणि मलाच नाही, बऱ्याच जणांनी ही उत्सुकता असणारच, कारण छत्रपती संभाजी महाराजांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा या कथेचा खूप महत्त्वाचा भाग आहेत। मात्र मेकर्सनी आता हे जाहीर केले की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा कुठलाच अभिनेता किंवा कुठलाच ऍक्टर पार पाडणार नाहीये। एका व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून किंवा एका आवाजाच्या माध्यमातूनच पूर्ण चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा असणार आहे। महाराज संभाजी महाराजांच्या जीवनात कसे होते हे आम्ही पूर्ण फिल्ममध्ये दाखवलं, पण फिल्ममध्ये तसं महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेझेन्स हा फक्त त्यांच्या आवाजाने आहे। त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कुठला ऍक्टर असणार आहे ही तर उत्सुकता आता निघून गेली आहे। सो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कुठला ऍक्टर आपला आवाज देणार आहे ही उत्सुकता मात्र राहिली। सो आता बघूया कुठला ऍक्टर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवाजामध्ये आपल्याला बघायला मिळते। पुढची सगळ्यात जमेची आणि स्ट्रॉंग बाजू मित्रांनो, या चित्रपटातले ऍक्शन सीन इतके कमालीचे आहेत, इतके वेल कोरिओग्राफ्ड आणि वेल शूटेड ऍक्शन सीन आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या ऍक्शन सीन मधून आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची किंवा एकूणच त्या काळातल्या ज्या लढाईच्या पद्धती होत्या, जसं की मराठ्यांचं गनिमी काव पद्धत असू देत किंवा छापा मारणे पद्धत असू देत, या पद्धती डिटेलमध्ये या ॲक्शन सीनमधून दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल असं आत्तापर्यंत जे आपल्यासमोर ॲक्शन सीन आले त्यावरून तरी जाणवते। ॲक्शन सीनमध्ये कुठेच इनलॉजिकल गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत। ऑथेंटिक किंवा ज्या काही इतिहासाला धरून गोष्टी असतात किंवा
आपल्याला जे प्रमोशनल मटेरियलमध्ये सुद्धा पाहायला मिळालं की जे काही रणनीत्या होत्या संभाजी महाराजांच्या युद्धानुसार, त्या रणनीत्या सुद्धा या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार हे खूप वाटतंय. कारण डिरेक्टरच्या म्हणण्यानुसार युद्धाचे अनेक सीन या चित्रपटामध्ये असणार आहेत आणि ते प्रमोशनल मटेरियल मधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक युद्धाचे सीन, तो अनेक युद्धांनुसार अनेक युद्धांच्या रणनीत्या सुद्धा आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळतील असं वाटतंय. आता मित्रांनो, या चित्रपटाचं म्युझिक हा भाग मी थोडा 2 सेक्शनमध्ये डिवाइड करतो. एक म्हणजे सॉंग्स आणि एक बॅकग्राऊंड म्युझिक. बॅकग्राऊंड म्युझिकची जर चर्चा करायची झाली मित्रांनो, तर ह्या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक खूप गुजबम्स देणारा आणि खूप छान असं वाटतंय. या चित्रपटामधले सीन्स आहेत किंवा आत्तापर्यंत जो काही शेवटचा अटकेचा सीन आहे, त्या आत्ता लेटेस्ट आलेल्या प्रोमोमध्ये त्या सीनच्या मागे जे काय बॅकग्राऊंड म्युझिक मेकर्सनी लावलंय किंवा जे काय डिझाईन केले ते बॅकग्राऊंड म्युझिक, ते खूप छान आणि गुजबम्स देणार आहे आणि अंगावर शहारा आणणार आहे. सॉंग्स बद्दल जर मी म्हणायला गेलो तर ह्या चित्रपटाचे जे सॉंग्स आहेत मित्रांनो, खरं तर AR रहमान हे खूप मोठं नाव आहे आणि त्यांनी केलेली गाणी ही खूप लोकांना आवडतात आणि ह्या चित्रपटातली गाणी सुद्धा खूप छान आणि पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटणारी आहेत. मात्र कसं असतं ना, गाणी छान असणं हा एक वेगळा मुद्दा असतो आणि गाणी रिलेव्हंट असणं हा वेगळा मुद्दा असतो. या चित्रपटातली गाणी कुठेच या कथेला किंवा जे स्क्रीनवर व्हिज्युअल दिसत आहेत त्याला कुठेच रिलेव्हंट वाटत नाहीत आणि ऑड कॉम्बिनेशन असं वाटतं. तुम्ही ही गाणी एकांतात एअरफोन्सवर ऐकली किंवा छत्रपती संभाजी महाराजांची कथा बाजूला ठेवलीत आणि सेपरेट ही गाणी ऐकली तर ही गाणी खूप छान आहेत. मात्र कुठेतरी रिलेव्हन्स असायला हवा गाण्यांचा असं मला वाटतं. आणि खरं सांगायचं तर इथं मी अजय अतुल ह्या दोघांना खूप मिस करतोय. माझं असं पर्सनल ओपिनियन आहे मित्रांनो की अजय अतुल जर ह्या चित्रपटाला म्युझिक देत असते किंवा फक्त गाणी जरी अजय अतुलनी केली असती तरी ह्या चित्रपटाला अजून खूप ग्रँड बनवण्यात ते भर पडली असती. तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि निगेटिव्ह असं म्हणता येणार नाही, पण मला खरंच त्या गोष्टीने खूप डिसअपॉइंट केलंय, ते म्हणजे रश्मिका मंदना हिचं कॅरेक्टर. रश्मिका मंदनाचा जेव्हा लुक ट्रेलरमध्ये आला होता तेव्हा त्याच्यावर मी फार बोललो नव्हतो. मी असं म्हटलं होतं की सिनेमा आल्यानंतरच त्या गोष्टीवर बोलणं योग्य ठरेल. मात्र जे काही प्रमोशनल मटेरियल आपल्यासमोर आलंय त्यामध्ये रश्मिका मंदनाचे जितके डायलॉग्स आहेत त्यात तिची डायलॉग डिलिव्हरी इतकी डिसअपॉइंटिंग आहे मित्रांनो. खरं तर मुळात डायलॉग बोलताना ती अनेक शब्द का गिळते मला तेच कळत नाही. आतापर्यंत येसुबाईंच्या पात्राचं आपल्यासमोर जे काही इमेज उभी राहते किंवा त्यांचा जो कॅरेक्टर आर्क आहे त्यानुसार ती डायलॉग डिलिव्हरी कुठेच महाराणी येसुबाई यांच्या कॅरेक्टरची वाटत नाहीये. तर चित्रपटात हीच बाजू कुठेतरी कमकुवत ठरू शकते का, हीच मला धाकधूक राहिली. कारण सगळ्या गोष्टी खूप छान वाटतायत, सगळ्या गोष्टी ऑन टॉप वाटतायत, मात्र रश्मिका मंदना हिच्या कॅरेक्टरबद्दल अजून मी साशंक आहे मित्रांनो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे मला खरंच सांगा. आणि ते पात्र जर व्यवस्थित उठून नाही आलं, खरं तर खूप महत्त्वाचं पात्र आहे. छत्रपती संभाजी महाराजांसोबतच राणी येसुबाई हे महत्त्वाचं पात्र आहे. सो ते पात्र त्याच तोडीचं व्हायला हवं, तरच ते खूप छान वाटेल आणि सिनेमाला न्याय देऊ शकेल. बाय द वे, या सगळ्या गोष्टी मला वाटतात मित्रांनो. तुम्हाला काय अपेक्षा आहे चित्रपटाकडून आणि तुम्हाला काय वाटतं या चित्रपटाबद्दल ओव्हरऑल हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तब्बल 5 दिवस आले चित्रपटाला आणि मी तर थिएटर्समध्ये नक्की जाणार आहे चित्रपट बघायला. तुम्ही हा चित्रपट बघायला थिएटर्समध्ये जाणार आहात की नाही? मला तर वाटतंय सगळ्यांनी हा चित्रपट बघायला थिएटर्समध्ये गेलंच पाहिजे. खरंच हा इतिहास जाणून घेणं सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. सो थिएटर्समध्ये नक्की जा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मेन एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा.